नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंकर, कोल्हापूरहून. रिलॅक्स प्लेस या मालिकेमध्ये आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे आणि त्या विषयाचं स्वरूप असं आहे, मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी, म्हणजे प्रिपरेशन बिफोर इंटरव्ह्यू असा विषय घेतलेला आहे. मुलाखत हे की दिव्य असंही तुम्ही म्हणा, यातलं कुठलंही नाव घ्या. मित्रांनो, हा सरसांता विषय जो घेतलेला आहे मी, 25 ते 30-35 या विषयापर्यंत, 30-35 वर्ष या विषयामध्ये हा विषय येतो. आणि त्यानंतरही जर काही करायचं असेल तरी पण हा विषय टळलेला नाही. दुसरीकडे जर 35 नंतरही काही करायचं असेल तर हा विषय टळलेला नाही, एक्सेप्ट युअर ओन बिझनेस अँड प्रोफेशन. तर आता आपण हा विषय घेताना आपण बघूया, मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे टेक्निक काय आहे. इंटरव्ह्यूचं टेक्निक काय आहे? तुम्ही शिकलात, मोठे झालात, मोठी डिग्री घेतली तरी इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे. कमी शिकलात, जिथे जाणार तिथे इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे. ठरवून विवाह केलात काय तर इंटरव्ह्यू देण्याची शक्यता कमी, लव्ह मॅरेज असेल तर. पण एकमेकांच्या सल्ल्याने समजून केला तर इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे. आता इंटरव्ह्यू लग्नाच्या बाबतीतला जो आहे त्याच्यावरती मला जास्त बोलायचं नाही आहे, कारण तो जमाना, तो काळ सगळा गेलेला आहे. तो आता त्याच्याची काय गरज नाही आहे. आपण जे बघणार आहोत ते आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. आणि त्या करिअरच्या दृष्टिकोनातून बघत असताना मित्रांनो, एक लक्षात ठेवा की तुम्ही व्हर्सटाईल पाहिजे. आणि पहिले जीवनामध्ये एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की आपलं मोठं ध्येय पाहिजे. ध्येय मोठं असेल तरच तुम्ही मोठे होणार, तरच तुम्ही नावारूपाला येणार. ध्येय छोटा असेल, आज कुठल्याही छोट्या कामाला देखील इंटरव्ह्यू शिवाय घेत नाहीत. आणि एक लक्षात ठेवा, कोणते काम हे कमी दर्जाचं नसतं. काम हे कामच असतं आणि काम हे चांगलंच असतं. पण हे आपल्यावर लादून आलेली परिस्थिती, आपण निर्माण केलेली परिस्थिती, आपणहून निवडलेली परिस्थिती, आपणहून निवडलेला चुकीचा मार्ग, या दृष्टिकोनातनं आपल्याला जे काही इंटरव्ह्यू फेस करायला लागतात त्याला जबाबदार आपण असतो. तुम्ही काही शिकलाच नाहीत, ग्रॅज्युएटपर्यंत शिकलात तर तुम्हाला काय मिळणार? बरोबर आहे? त्या पद्धतीचंच काम मिळणार. मोठं शिकलात, आता UPSC, MPSC आहे, IRS, IAS कॉम्पिटिशन एक्झामिनेशन आहे, तिथं गेलात त्या पद्धतीचा इंटरव्ह्यू द्यायला लागणार. पण इंटरव्ह्यू हा द्यायला लागणार. पण लक्षात ठेवा, कुठं जरी तुम्ही गेलात तर त्याची बेसिक प्रिन्सिपल आहेत ती काही बदलत नाही. बेसिक प्रिन्सिपल म्हणजे पहिली गोष्ट, यू हॅव टू बी डिसिप्लिन्ड. डिसिप्लिन म्हणजे त्याच्यामध्ये वेळेचं नियोजन एक. दुसरी गोष्ट तुमची भाषाशैली. तिसरी गोष्ट तुमची देहबोली. चौथी गोष्ट तुमचं व्हर्सटाईल नॉलेज. सहावी गोष्ट तुमचं त्या विषयातलं नॉलेज. एवढ्या गोष्टी मिनिमम तरी तुम्हाला आल्याशिवाय इंटरव्ह्यूला जाता येणार नाही. आणि जर गेला, पास व्हाल, सक्सेस व्हाल किंवा होणार नाही भाग निराळा, पण एवढ्या गोष्टी घेऊन गेलात तर देअर आर चान्सेस की जिथं तुम्ही जाल ते मिळण्याची शक्यता आहे. आणि त्या ग्रेड प्रमाणात जायला पाहिजे. इफ यू आर गोईंग फॉर द इंटरव्ह्यू फॉर IAS, तुम्ही कसं जायला पाहिजे, त्याची देहबोली कशी असली पाहिजे, भाषा शुद्ध, भाषेवरती कमांड, मातृभाषेवर कमांड, राष्ट्रभाषेवर कमांड, इंग्लिशवर कमांड. शेवटी इंटरव्ह्यू हे काय आहे? हा संवाद आहे, समोरच्या माणसाच्या आणि तुम्ही बसलेल्या गोष्टीतल्या माणसाचा संवाद आहे.
आणि तो संवाद तुम्ही कसा हँडल करता याच्यावरती तुमचा इंटरव्ह्यूचा सक्सेस आणि युअर नॉलेज. काही वेळेला नॉलेजमध्ये गडबड होते, लक्षात ठेवा. एखादा प्रश्न चुकला इंटरव्ह्यूत म्हणून बिघडत नाही, पण हाऊ यू रिप्लाईड, तुम्ही कसे उत्तर देताय याच्यावरती ते सक्सेस अवलंबून आहे. तर देर आर 3, 4, 5 पीपल आर देअर, दे आर आस्किंग द क्वेश्चन्स इन डिफरंट सेक्शन्स. म्हणजे तुम्ही बहुश्रुत पाहिजे, वाचन भरपूर पाहिजे, जनरल नॉलेज पाहिजे, होय की नाही. जर तुम्हाला उच्च ध्येय ठेवायचं असेल तर या गोष्टी करायलाच पाहिजेत. आणि मग ते तुम्ही केव्हा करायला पाहिजेत, त्याची सवय तुम्ही जेव्हा 10वी 11वीपासून असताना तेव्हापासून ही सवय लावून घ्यायला पाहिजे. आणि कॉलेजच्या पिरियडमध्ये आणि मास्टर ग्रॅज्युएट होईतोपर्यंत किंवा होईतो ती रुजवायला पाहिजे. नाहीतर एकदम कसं होणार आहे, होणार नाही आहे. तेव्हा रोज काय घडतंय याची तुम्हाला माहिती पाहिजे. रोज वर्तमानपत्राची हेडलाईन काय आहे ही माहीत पाहिजे. वर्तमानपत्रात वाचायला काय असते की नसते यावरती मी काही भाष्य करू इच्छित नाही. आज वर्तमानपत्र तुमच्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही मला वाचायला वेळ मिळाला नाही. तुम्ही कुठेही गेला तर ते बघू शकता. एव्हरीथिंग इज अवेलेबल इन युअर हँड इन अ मोबाईल बाय वे ऑफ गुगल मास्टर. गुगल गुरु तुमच्या हातात आहे. पण ते लक्षात ठेवण्यासाठी त्याचं मनन करणं, त्याच्या नोट्स काढून ठेवणं हे गरजेचे आहे. ही सवय लावायला लागते. आपल्याला कसं ठराविक वेळा जेवायला भूक लागली, त्यावेळेला पोट म्हणतं चला जेवायला चला, प्रत्येकाच्या गोष्टी आहेत. तसं तुमची वाचनाची, तुमची लिहिण्याची ही जी वेळ आहे त्या वेळेला ते घडलं पाहिजे आणि कष्टाने केलं पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, कष्टाशिवाय या जगामध्ये यश नाही. आणि परवा मी कर्माचा सिद्धांतावर तुमच्याशी मी बोललो. जोपर्यंत तुम्ही कष्ट करत नाही भरपूर तोपर्यंत तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस नाहीत. कष्ट केल्यानंतर यश कमी का जास्त हा भाग निराळा, पण ते केलं पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिले तुमचा संवाद स्वच्छ पाहिजे, शुद्ध बोललं पाहिजे. शुद्ध म्हणजे याचा अर्थ काय, आकाशवाणीसारखं किंवा बोललं पाहिजे अशातला भाग नाही. आजकाल आकाशवाणीला FM रेडिओ सारखं बोललात तर आणि अवघड आहे. तेव्हा शुद्ध बोललं पाहिजे, भाषा शुद्ध पाहिजे, शांत चित्ताने बोललं पाहिजे, आवाजाची फेक तुमची पाहिजे, समोरच्या माणसाच्या डोळ्यात बघून बोललं पाहिजे, तुमची ड्रेस व्यवस्थित पाहिजे. ज्या पद्धतीला ठिकाणी तुम्ही जाताय भारी ड्रेस पाहिजे तशातला भाग नाही. स्वच्छ आणि चांगले इम्प्रेसिंग पडणारे ड्रेस पाहिजे. तुमचे सॉक्स पायातले शूज, तुम्ही म्हणता हे काय सांगाल, तुम्ही काय सांगताय हे आम्ही करतो. तुम्ही करताय पण सगळे करतात तशातला भाग नाही. बूट स्वच्छ आहेत, आतला सॉक्स. आणि तुम्हाला जर बूट बाहेर काढून आत यायला सांगितलं आणि सॉक्स धुतलेला नसेल तर त्याचा घाणवास किती येतो कल्पना आहे तुम्हाला. इंटरव्ह्यूवाले म्हणतील याला पहिलं बाहेर काढा. दॅट शुड बी द देअर. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुमच्या हातामध्ये 2 रुमाल पाहिजेत, खिशामध्ये 2 रुमाल पाहिजेत, एक इकडच्या बाजूला एक इकडच्या बाजूला. का 2 पाहिजेत? कायम 2 पाहिजेत. हे नुसतं इंटरव्ह्यूला जाण्यासाठी नव्हे. कारण तुम्ही एक रुमाल जेव्हा जिथं जाता, जिथं बसता तिथं कशी सिच्युएशन असते माहीत नसते. आणि तुम्ही वॉशरूमला जाता त्यावेळेला हात ओले पुसायचे असतात म्हणून तो एक रुमाल पाहिजे. दुसरा गोष्ट, तुम्ही जेव्हा बाहेर वापरताना काढता, लोकांच्या समोर काढता त्यावेळेला काय तो घाण रुमाल काढणार का? चांगला रुमाल काढायला पाहिजे. बरोबर आहे. 2 रुमाल पाहिजेत. अहो काय मी असे बघितलेले आहेत. मी स्टुडंट आमचं इन्स्टिट्यूट आहे म्हणून सांगतो आणि काय मोठी माणसं सांगतो 8-8 दिवस रुमाल बदलत नाही, खिशात तसेच असतात. आणि ते जे कोंबलेले म्हणजे शिंकायचं किंवा काही करायचं आणि खिशात तसाच ठेवायचा. आणि मग ज्या वेळेला त्याचा वापर करायची पाळी येईल त्यावेळेस ते तडतड आवाज येणार. का? तो धुतलाय कुठं आहे? तुमचं सगळं साम्राज्य इस्टेट त्यामध्ये घालून ठेवलेले आहे तुम्ही. इट इज नॉट करेक्ट. सगळं असे करतात अशातले भाग नाही, पण चांगले माणसं सवयीमुळे असं करतात हे मी पाहिलेलं आहे. तुम्ही जेव्हा जाता अशा ठिकाणी त्यावेळेला तुम्हाला शिंक आली, माणूस आहे, खोकला आहे, तुम्ही रुमाल काढून केलं पाहिजे. नाहीतर का खोकला हातामध्ये आणि त्याच्याकडे असं बघायचं पुन्हा असं करायचं. चालेल इंटरव्ह्यूला? नाही चालणार.
या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. अगोदरच तुम्ही आत जात असता त्यावेळेला थोडीशी मनाची चलबिचलता वाढलेली असते, तुम्ही घाबरलेला असता आणि नको आहे वास्तविक पाहता. आणि तसं असेल तर बाहेरच 10 वेळा मेडिटेशन, 10 वेळा दीर्घ श्वसन करा. येस, माइंड विल बी काम अँड क्वाइट आणि फेस इट बोल्डली. प्रश्न चुकला तर चुकला, उत्तर नाही सांगताना म्हणा माझ्या माहितीप्रमाणे, मला जी माहिती आहे त्याप्रमाणे. असा शब्द लावला ना की तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर असू दे किंवा चुकीचं असू दे, यू आर फ्री. माझ्या माहितीप्रमाणे असं आहे, माझ्या माहितीप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर असं आहे, हे बोलायला शिकलं पाहिजे. समोर बसतात काय काय लोक, आलं लक्षात, आणि खाली पाय हलवत बसतात. इट बॅड हॅबिट. कशासाठी पाय हलवता, काय कंप झालाय पायाला? नो, पाय ताट पाहिजे, रिलॅक्स बसलं पाहिजे आणि उगीच असं बसू नका. आलं लक्षात. तुम्ही त्यामुळे तुम्ही मोकळे होत नाही. सरळ मांडीवर 2 हात ठेवा आणि प्रश्न विचारण्याच्या डोळ्यात डोळा घालून बोला. तुमचा इंटरव्ह्यू कसा होतोय बघा. पण ज्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज, पुष्कळ वेळेला काही वेळेला असं विचारतात की तुम्हाला कुठला आवडता सिनेमा आणि का आवडतो, असा प्रश्न विचारतात. आता तुम्ही बघितला आहे का बघितला नाही, तुम्ही सांगा ना. मी ऐकलेलं आठवतं पण मी काय पाहिलेलं नाही, सो आय कॅनॉट गिव्ह कॉमेंट फ्लुएंटली. बोलू शकता असं. काहीतरी खोटं सांगायला गेलात तर फसला. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टीची बारीक 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 बारीकवर माहिती पाहिजे. आणि नसेल तर नाही म्हणून बोलली सांगितलं पाहिजे. एक सेल्स प्रमोट करणारी कंपनी असते, ती तुम्ही हेच बघत असते की तुम्ही हा माल आमचा कंपनीचा प्रॉडक्ट विकणार आहे कसा, म्हणजे तुम्ही कसे बोलतात, हाऊ यू कॅच इट, तुम्ही त्या गोष्टीचं वर्णन कसं चांगलं करतात. बरोबर आहे. एखाद्या चांगल्या गोष्टीचं वर्णन कसं करतो तसं प्रॉडक्टचं वर्णन करावं लागतं. ते त्या दृष्टिकोनातनं बघतात. एखाद्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंपनीत द्यायचं असेल तर तुम्ही काय पद्धतीनं व्यवस्थापन करता. गोंधळ उडालेल्या कंपनीमध्ये, लॉकडाऊन झालेले आहे, कामगारांच्यात भांडणं झालेली आहेत, तुम्ही CEO आहात, तुम्ही कसे सोडवा, या पद्धतीचे प्रश्न असतात. लक्षात. किंवा ज्या पद्धतीचं तुम्ही जाल, ज्या पद्धतीचं ठिकाणावर जाल त्या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येणार. तेव्हा इंटरव्ह्यूला घाबरायचं नाहीच. जे मगाशी सांगितलं, विवाहाच्या संबंधी पूर्वी लग्नाला मुलगी दाखवायची म्हणजे इंटरव्ह्यू तर व्हायचाच, आणि इंटरव्ह्यू घ्यायचे कोण, लग्न करणारा मुलगा गप्पच बसलेला आणि घरातले म्हातारी माणसं त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचे. तुला शिवायला येते का, तुला दोरा वावायला येते का, दोरा होऊन दाखव, एक गाणं म्हणून दाखव. त्याच्या मागचा उद्देश काय, तिला बोलता येते का, तिला दिसतंय का. हा पण पद्धत रॉंग. जिन्यावरनं चढून आल्यानंतर किंवा उतरल्यानंतर त्या मुलीला विचारतात जिन्याला पायऱ्या किती होत्या. आता ती मुलगी ती गेली तेवढी शहाणी होती, ती शिकलेली होती. ते म्हणले काय ते सासरे भावना मामांचे काकाचे काहीतरी म्हटले असेल, मी सांगते म्हटले त्या प्रश्नाचं उत्तर. आणि अशा वेळेस तुम्हाला सांगू काय, ती विचारणारी माणसं दुसरी बाहेरची जे येतात ना ती दुर्डाचार्य विचारत असतात. तर ती म्हटले मी माझ्या प्रश्नाचं उत्तर देते, पण मला सांगा तुमच्या धोतराला नेऱ्या किती आहेत. बसला. उद्धट आहे म्हणले. मुलगी परीक्षेत नापास. ही मुलगी म्हटली नाही, मला बाहेर आल्यावर म्हटलं मला इथं करायचंच नाही लग्न. दीज आर द थिंग्स. तेव्हा दॅट इज, तुम्ही त्याचा फक्त प्रसंग समोर आणा, पण असे प्रसंग अशा इंटरव्ह्यू देखील येऊ शकतात. अलग लक्षात. निराळ्या पद्धतीचे, मॉडर्न पद्धतीचे विचार येऊ शकतात. अमुक देशाची राजधानी कुठली आहे, अमुक देशाची लोकसंख्या किती आहे, भारतात जिल्हे किती आहेत, किती लोकांना लोकसंख्या किती आहे, तुमच्या ज्या तुम्ही ह्याच्यात राहता, तुमच्या प्रांतामध्ये त्या प्रांताची लोकसंख्या किती आहे, अशा सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. तेव्हा तुम्ही ब्रहुसूत पाहिजे. येस. आणि हा मुद्दाम प्रश्न मी तुम्हाला सांगतो, कारण मी अनेक पॅनलवरती इंटरव्ह्यूला घ्यायला गेलेलो आहे आणि ते लोक फेल गेलेले आहेत. कशात गेले फेल तुम्हाला मी सांगतो. मी रोटरी इंटरनॅशनलचा गव्हर्नर होतो, त्यामुळं आमच्याकडं ग्रुप स्टडी एक्सचेंज नावाचा एक प्रोग्राम होता. त्यामध्ये 5 ते 7 स्टुडंट आम्ही परदेशात पाठवायचे, तिकडचे स्टुडंट इकडे घ्यायचे. हा प्रोग्राम, त्याचं सिलेक्शन असायचं. त्या बोर्डावरती एज लिमिट
जवळजवळ 40-50 असल्यामुळं मोठी मोठी माणसं यायची. आम्ही जेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये घुसलो ना, आणि तो पर्टिक्युलरली विषय माझ्याकडे असायचा. कारण आमच्यातले म्हणायचे, यात तुम्ही बघा, ते आमचा प्रांत नाही, तुम्ही बघा. भारतीय संस्कृतीचा वरचा काय विषय विचारला ना, घाबरे पडतात, माहीत नाही. कारण त्यांना माहीतच नसते हा प्रश्न विचारणार आहे. म्हणजे साधे रामायणसारखा माहीत असणारा विषय, महाभारतासारखा विषय, त्यातला एखादा प्रश्न विचारला तरी माहीत नसतोय. ती जरी आपली संस्कृती नसली तर ती संस्कृतीची मूल्य आहेत. राम हे संस्कृतीचं मूल्य आहे. कृष्ण हे आपल्या संस्कृतीचं मूल्य आहे. एक आदर्श मर्यादेत कसं राहावं एक शिकवतो, तर दुसरा अन्यायावर मात कसा करायला शिकवतो. माहीत नको? तुमचा राष्ट्रीय ग्रंथ ज्ञानेश्वरी काय आहे? तर ज्ञानेश्वरी काय श्लोक येणार नाहीत, काय येणार नाहीत, पण तो काय आहे ग्रंथ, त्याच्यावरती किती ग्रंथ आहेत. आजपर्यंत 300 लोकांनी गीतेवरती ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. हे सगळं माहीत पाहिजे. त्यांना विचारलं, भारतातल्या आता ओल्डेस्ट टेम्पल कुठलं, कैलास लेणं किती वर्षात बांधायला लागली, कुठल्या राजाच्या काळात झालं. आपल्या भारतामध्ये देखील एवढे अजुबे आहेत, जुन्या जुन्या गोष्टी आहेत, माहीत नाहीत. अलग लक्षात. तर ते माहीत पाहिजे आपल्याला. यू मस्ट नो युअर कंट्री फर्स्ट. आणि हा इंटरव्ह्यू परदेशात जाणार असाल तर आपल्या देशाची माहिती प्लस परदेशातल्या देशाची माहिती पण माहीत पाहिजे. एव्हरेस्टची उंची, बरोबर आहे की नाही? सोरटी सोमनाथाच्या देवळाचं वैशिष्ट्य काय आहे? आध्यात्मिक विचारात नाही, मी वैज्ञानिकाने विचारतो, वैज्ञानिक दृष्टिकोनातनं. शून्यता शोध कुणी लावला? याचं तत्वज्ञान काय? बाणभट्ट का म्हणतो? वाघभट म्हणजे काय? मेडिकल कंपनी असेल तर औषधासंबंधी विचारणं. सुश्रुत कोण होता? ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला माहीत पाहिजेत आणि हिथं तुम्ही गडबडण्याची शक्यता आहे. म्हणून डोंट वेस्ट युअर टाईम. ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे त्या ठिकाणी ती कंपनी काय करते आणि काय प्रश्नाची उत्तरं येऊ शकतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. एवढी सारासार बुद्धी आपल्याला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या प्रश्नाची तयारी करायला पाहिजे. मी म्हटल्याप्रमाणे मेडिकल कंपनीचा इंटरव्ह्यू तुम्ही द्यायला जाताय, बाकीचे जास्तीत जास्त प्रश्न त्याच्यावरतीच येणार ना. पर्चेसिंग असेल तर पर्चेसिंग, सेलिंग असेल, सीओ असेल, पण त्या पद्धतीचे प्रश्न येणार. हाऊ यू कम्प्लीट युअर टार्गेट, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. सो इंटरव्ह्यू इज अ टेक्निक. आणि सगळ्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, तुमची भाषाशैली. गाडबाड कधी बोलू नका. बोला, वाक्य बोला, पॉज घ्या. तो पॉज का घ्यायचा तुम्हाला सांगतो. पॉज घेतला तर दडपणे आपलं कमी होतं आहे ना, आपल्याला तेवढ्या वेळात आपल्याला विचार सुचतो. तेव्हा पॉज घेऊन बोला, फार गडबड करू नका. नाही धाड नाही, अजिबात चालणार नाही. आणि ग्रामीण आणि गावठी भाषेत तर अजिबात चालणार नाही. तुमचे कपडे स्वच्छ पाहिजे, टाय असेल तर टाय स्वच्छ पाहिजे, सॉफ्ट असेल कपडे, काय फार भडक कपडे घालता कामा नयेत. देहबोली जाता येताना, चालताना, आत येताना, बाहेर जाताना व्यवस्थित ताट चाललं पाहिजे, नाही तर खांदे पाडून चालणं, या गोष्टी सगळ्या चुकीच्या आहेत. आपण सावळे असेल तर ड्रेस कसला घातला पाहिजे, गोरा असेल तर ड्रेस कुठला घातला पाहिजे, दिस ऑल आर टेक्निक. आणि ह्याचा अभ्यास तुम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून सुरू करा, बारीक आलं लक्षात. आणि मग ते तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला उपयोगी पडेल की काय पद्धतीचा तुमचा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही कशा पद्धतीने देणार आहात. इंटरव्ह्यू काही होणार, इंटरव्ह्यू अवघड नसतोच. तुम्ही नाही तर कुणीतरी सिलेक्ट होणार आहे ना. कारण का, तर त्यांनी हा सगळ्यात जास्त स्टडी केलेला आहे. तेव्हा धीरे बोलो, मिठा बोलो, कम बोलो, भाषाशैली, देहबोली, तुमचा अपिअरन्स, बोलण्याची कला, जनरल नॉलेज, त्यानंतर तुमच्या बोलण्यातला बोल्डनेस, या सगळ्या गोष्टी, वाचन, बहुश्रुतता, आपल्या देशाचा अभ्यास,
संस्कृतीचा अभ्यास, या गोष्टी सगळ्या पाहिजेत. इंटरव्ह्यू इज नॉट डिफिकल्ट. आणि पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ह्या इंटरव्ह्यूत मी फेल झालो म्हणजे काय माझं जीवन फेल झालं काय? असं काय नाही आहे. पुष्कळ लोक क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंगता गाठतात. तेंडुलकर साहेब किती शिकलेत, बरोबर आहे? असं काय नाही आहे. दुसऱ्या क्षेत्रात तुम्ही पण तिथं पहिला नंबर पाहिजे त्या क्षेत्रातला, हे लक्षात ठेवा. ते जे मी निवडलेलं आहात तिथं तुम्ही फर्स्ट पाहिजे. आणि फर्स्ट पाहिजे तेव्हा तुम्ही ॲटलिस्ट यू आर शुअर दॅट यू आर गोइंग टू सिलेक्ट. तर मला लक्षात, मुलांनो, कॉम्पिटिशन एवढी प्रचंड आहे, नोकऱ्या नाही आहे. लोक परदेशात जायला लागलेत. परदेशात देखील इंटरव्ह्यू नाही, स्कॉलरशिप घ्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला हार्ड परीक्षा द्यायला लागतात. तर जीवन एवढं पूर्वी इतकं सोपं राहिलं नाही हो. पूर्वी काय बँकेत किंवा मास्तर शाळेत चॉईस नव्हता. आता चॉईस आहे आणि तुम्हाला जीवन आनंदात टेन्शन फ्री जगायचं आहे. या गोष्टी करायलाच पाहिजेत. डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, या गोष्टी यायलाच पाहिजेत. मी इंटरव्ह्यू विषय असल्यामुळं कॅरेक्टर विषयावरती बोललो नाही. तर कॅरेक्टर याचा विषय म्हणजे काय फक्त सेक्स असा नाही आहे. कॅरेक्टर्स मीन्स सत्य बोलणे. कॅरेक्टर म्हणजे विश्वास, कॅरेक्टर म्हणजे फ्रेंडशिप, कॅरेक्टर म्हणजे युअर कॉन्फिडन्स. या सगळ्या गोष्टींनी ते व्यक्तिमत्व घडत असतं. आपण तो कॅरेक्टर म्हणजे काय, याचा कॅरेक्टर बाद आहे म्हणजे सेक्स, तो विषय निराळा आहे म्हणून याच्यात मी घेत नाही. तेव्हा युअर कॅरेक्टर या सगळ्यांनी बनलेलं असतं. तुमची पर्सनॅलिटी या सगळ्यांनी बनलेली असते. तुम्ही किती उंच आहात आणि किती गिड्डे आहात हा नंतरचा भाग आहे. तुम्ही किती इंटेलिजंट आहात, किती व्यवहारी आहात. मी एक छोटंसं साधं उदाहरण देतो. मी हा विषय तर संपवणार आहे. माझ्या वडिलांचंच देतो. माझे वडील मिरज संस्थानचे दिवाण होते संस्थान असताना. आणि मुंबईचे त्यावेळेला ते व्हाईसरॉय असायचे किंवा त्यांचा प्रतिनिधी असायचे, ते संस्थानला भेट द्यायचे. तर ते राजे, आमचे वडील दिवाण असल्यामुळं इन्चार्ज ऑफ द स्टेट, आणि ते असे संध्याकाळच्या वेळेला फिरत होते. भरपूर बगीचा होता. तर त्या व्हाईसरॉयने प्रश्न विचारला, आमच्या राजानं विचारला, की हाऊ मेनी ट्रीज शुड बी देअर. किती झाडं असतील, एवढी तुम्ही झाडं लावली आहेत, किती झाडं असतील. आता हा प्रश्न विचारते. राजाला काय माहीत असायचं कारण आहे, राजाला काय माहीत असेल, बघणारे अधिकारी असतात. आमचे वडील दिवाण ते तर होतेच. तर त्यांनी सांगून टाकलं 4572. ते म्हटलं, हाऊ यू नो दॅट. काय तुमचा माणूस हुशार आहे म्हणाले. काय संख्या सांगितली त्यांनी, 4572. एवढ्या 25 एकरामध्ये झाडं लावलेली आहेत. झाले, वेळ मारून दिली. व्हायसरॉय खुश, राजा खुश, सगळे खुश. आमच्या वडिलांना दुसऱ्या दिवशी राजासाहेबांनी बोलल्यावर म्हणे, हे माझी आबरू वाचवली, हे तुला बक्षीस म्हणजे काय ते त्यांच्या पद्धतीने काय असेल ते. असा हजरजबाबी पाहिजे, आलं लक्षात. तेव्हा मित्रांनो, मुलाखत ही जी एक अविभाज्य भाग आहे. एक तुम्ही घेणार तरी किंवा तुम्ही देणार तरी, तर दोन्हीला ही तयारी आपली असली पाहिजे. पण तुम्ही जर घेणार असाल तर मला जास्त आवडेल, ठेवा, मुलाखत घ्या. देणार असाल तर या कॉलेजच्या जीवनापर्यंत किंवा शिक्षणापर्यंत ही तरी तयारी करायला पाहिजे. तेव्हा एवढा विषय आज म्हणून, तेव्हा मुलाखत एक तंत्र, मुलाखत एक दिव्य, आणि मुलाखताची मुलाखतापूर्वी या सगळ्या गोष्टी एकच आहेत. यातलं तुम्ही कुठलाही विषयाला नाव द्या, ते तुमच्यावर सोडतोय. आणि हे जर सगळं केलं तर इंटरव्ह्यू इज नॉट ए प्रॉब्लेम. बी रिलॅक्स प्लीज अँड गिव्ह द इंटरव्ह्यू. नमस्कार, धन्यवाद. पुढच्या रविवारी पुन्हा शनिवारी तुमच्या समोर येतो दुसरा नवीन विषय घेऊन. पण हे मुलाखतीचं तंत्र मात्र लक्षात ठेवा, हे जीवनात सगळ्या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. नमस्कार.